नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नको तेच कोणत्या राज्यामध्ये बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे, या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी कार्यक्षम जल व्यवस्थापनाच्या उद्देशाने कोणती योजना सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जल ही अमृत योजना नावाची योजना या ठिकाणी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, त्यांचं नाव काय? मनोहर लाल यांनी ही सुरू केलेली आहे. उद्देश काय आहे? 2 पॉईंट लिहून घ्या. कार्यक्षम पाणी व्यवस्थापनाला चालना देणे या उद्देशाने जल ही अमृत योजना ही सुरू केलेली आहे. दुसरा पॉईंट, हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करते, ज्यामुळे चांगल्या दर्जाचे पुनर्वापर करण्यायोग्य प्रक्रिया केलेल्या पाण्याचे उत्पादन सुनिश्चित या ठिकाणी होत असते. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी जल ही अमृत योजना ही सुरू केलेली आहे मनोहर लाल यांनी. कोण आहेत? केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. 2024च्या इराणी चषकाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, मुंबईने या ठिकाणी रेस्ट ऑफ इंडिया या टीमचा पराभव करून 2024-25चा जो काही इराणी चषक आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक्स्ट्रा आहेत, लिहून घ्या. पहा, 2024चा इराणी चषक जिंकून या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये 15वा विजय या ठिकाणी नोंदवलेला आहे. कोणी? तर मुंबईने. म्हणजेच याचा अर्थ काय? इराणी चषकामध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी 15 वेळेस विजय ठरलेला आहे मुंबई संघ. ठीक आहे, इराणी कप कशाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी. जर तुम्हाला असं विचारलं 2024-25 ही जी काही इराणी कपची आवृत्ती झाली 2024मध्ये ती कितव्या क्रमांकाची होती? तर 61व्या क्रमांकाची. कोणत्या ठिकाणी या ठिकाणी सामना झाला? तर एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ या ठिकाणी. या मॅचमध्ये सामनावीर कोण ठरलं? तर सरफराज खान, जो की मुंबईकडून खेळतो, आणि मुंबईने कोणाचा पराभव केला आहे? रेस्ट ऑफ इंडियाचा. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी जिंकलं. कझाकिस्तान इंटरनॅशनल चॅलेंज महिला एकेरीचं विजेतेपद अनुपमा उपाध्याय यांनी जिंकलं. शारजा चेस चॅलेंजर 2024चं विजेतेपद दिव्या देशमुख यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन पुरुष 2024चं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन महिला 2024चं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. नॉर्वे बुद्धिबळ 2024चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. 45वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने या ठिकाणी जिंकला, याच्यामध्ये सुवर्ण पदक. हँगझोऊ ओपन दुहेरी 2024चं विजेतेपद जीवन नेदुनचेळी आणि विजय सुंदर प्रशांत यांनी जिंकलं. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप जिंकली आहे आपल्या प्यारा भारताने. चायना टेनिस ओपन 2024मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे कार्लोस अल्काराज यांनी. आणि इराणी चषक 2024-25 जिंकला आहे मुंबई या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने किंवा राज्य सरकारने गर्भाशयाचा कर्करोग निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक इनिशिएटिव्ह उपक्रम प्रोग्राम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने गर्भाशयाचा कर्करोग निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. राज्यातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दूर करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याचा या उपक्रमाचा मागचा उद्देश आहे.
दुसरा पॉईंट, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्त्रीच्या गर्भाशयामध्ये विकसित होतो. जागतिक स्तरावरती स्त्रियांमध्ये कर्करोगाचा हा चौथा सर्वात सामान्य प्रकार आहे. तर पर्याय क्रमांक बी, यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी, कशाला, तर या गर्भाशयाच्या कर्करोग निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे कर्नाटक राज्य सरकारने. कर्नाटक, ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरगट्टा, आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस एअर फोर्स डे हा दरवर्षी आपण केव्हा साजरा करीत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच दिवशी पर्याय क्रमांक ए, 8 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी भारतीय वायुसेना दिवस म्हणून आपण साजरा करतो. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. भारतीय वायुसेनेचा मोटो आहे टच द स्काय विथ ग्लोरी. दरवर्षी आपण वायुसेना दिवस म्हणून साजरा करतो 8 ऑक्टोबरला. आपण बोलत आहोत वायुसेनेबद्दल, तर लिहून घ्या. हवाई दलाचे प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि हवाई दलाचे उपप्रमुख आहेत तेजिंदर सिंग. या सर्व गोष्टी आहेत, एक्स्ट्रा आहेत, परंतु लिहून घेण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला एक्झामला विचारण्यात आलेला आहे की भारतीय वायुसेनेचा मोटो काय आहे, तर लिहून घ्या टच द स्काय विथ ग्लोरी. बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 98 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, डॉक्टर तारा भवाळकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर तारा भवाळकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी जे काही 98 क्रमांकाची आवृत्ती आहे, कशाची? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची. कुठे होणार आहे? नवी दिल्लीमध्ये. कधी होणार आहे? 2025 मध्ये. आणि कोणाला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे? तर डॉक्टर तारा भवाळकर यांना. ठीक आहे, कोण आहेत या? लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक आहेत. 6व्या महिला अध्यक्ष आहेत. पहिल्या कोण आहेत मग? कुसुमावती देशपांडे 1961, जेव्हा ग्वाल्हेरमध्ये या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलेलं होतं. याच्या अगोदरचं 97 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरवण्यात आलं? तर अमळनेर, जळगाव या ठिकाणी 2024 मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभने. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनलेत अनुराग गर्ग. हवाई दलाचे नवीन प्रमुख बनलेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग. हवाई दलाचे उपप्रमुख बनलेत एअर मार्शल SP धारकर. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनलेत तय्यब इकराम. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक बनलेत आलोक रंजन. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत कालिकेश सिंग देव. एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष बनलेत GC मुर्मू. इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष बनलेत श्रेयम कुमार. नाटोचे 14वे सरचिटणीस बनलेत मार्क रुटे. आणि 98व्या क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर तारा भवाळकर. पुढचा प्रश्न, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, जागतिक आरोग्य संघटनेने टिंबटिंबचे निदान करण्यासाठी पहिल्या चाचणीला मान्यता दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी,
एमपॉक्सचे निदान करण्यासाठी पहिल्या चाचणीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. 2-4 एक्स्ट्रा पॉईंट आहेत ते लिहून घ्या. विट्रो डायग्नोस्टिक ज्याला आपण बोलता येईल IVD मध्ये एमपॉक्स चाचणीला एलिनेटी MMPXV परख म्हणतात. हे ॲबॉट मॉलिक्युलर INCने विकसित केलेलं आहे. चाचणीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. जलद आणि अचूक एमपॉक्स चाचणीची गरज वाढली आहे, विशेषतः आफ्रिकासारख्या देशामध्ये. आणि एमपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा रोग आहे, ज्यामुळे त्वचेवर पुरळ आणि फोडांसह फ्लू सारखी लक्षणे या ठिकाणी दिसून येत असतात. ठीक आहे. WHO याला मान्यता दिली आहे. तर WHO बद्दल रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲधॅनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. आणि एकूण WHOचे मेंबरशिप कंट्रीज आहेत, सदस्य देश आहेत 194. पुढचा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हायटेक पोलीस मुख्यालयाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हायटेक पोलीस मुख्यालयाचे उद्घाटन केलेले आहे. गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या शहरामध्ये म्हटलं तर अहमदाबाद या शहरामध्ये. 2 पॉईंट लिहून घ्या. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नवीन अहमदाबाद पोलीस मुख्यालय देशातील सर्वात प्रगत म्हणून या ठिकाणी गणले जाणार आहे. अहमदाबाद पोलिसांच्या या नवीन मुख्यालयामुळे पोलिसांचे काम तर अधिक सोपे होणारच आहे, शिवाय शहरातील सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थाही या ठिकाणी सुकर होणार आहे. कुठे आहे याचं उद्घाटन करण्यात आलं? अहमदाबादमध्ये, म्हणजेच गुजरातमध्ये. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली, याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती डिजिटल फॅमिली हेल्थ कार्ड सुरू केलेली आहेत? तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी त्या राज्याच्या अंतर्गत प्रायोगिक तत्वावरती डिजिटल फॅमिली हेल्थ कार्ड वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ही जी काही कार्डे असणार आहेत ते डिजिटल असणार आहेत. कुटुंबातील पात्र लोकांना आरोग्य आणि रेशनचे फायदे प्रदान करणार आहेत. लोकांना रेशन, आरोग्य आणि शेतकरी विम्यासाठी स्वतंत्रपणे कार्ड देण्यात आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व डिजिटली कार्ड आहेत. ठीक आहे. तेलंगणा राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना 2 जून 2014 ला झाली. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन राखीव असलेला 4था देश या ठिकाणी बनलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हा या ठिकाणी कशामध्ये म्हणता येईल? परकीय चलन राखीव, फॉरेन रिझर्व्ह मध्ये या ठिकाणी 4थ्या स्थानी आहे. 1 नंबरला आहे चीन, 2 नंबरला आहे स्वित्झर्लंड, 3 नंबरला आहे जपान. 1 पॉईंट लिहून घ्या. 700 अब्ज USD डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्ह आपल्याकडे आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये 2024 मध्ये आत्तापर्यंत 87.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भारतीय परकीय चलन साठा सुमारे 62 अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी होता. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिंबटिंबमध्ये बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन या ठिकाणी केलेले आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास 56,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे 23,300 कोटी रुपयाचे विविध उपक्रम सुरू केले आणि बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटनही त्यांनी केले. त्यातून बंजारा समाजाचा समृद्ध वारसा दिसून या ठिकाणी येण्यासाठी मदत होणार आहे. महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई.
3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न 11 नंबरचा, 92 क्रमांकाचा जो काही वायुसेना दिवस आहे कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी 92 क्रमांकाचा जो काही आपला भारतीय वायुसेना दिवस आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. 2024 ची थीम काय आहे, विषय काय आहे तर लिहून घ्या, भारतीय वायुसेना सक्षम, सशक्त आणि आत्मनिर्भर. आणि भारतीय वायुसेना दिवस आपण दरवर्षी केव्हा साजरा करतो तर आजच्या दिवशी 8 ऑक्टोबरला. शेवटचा प्रश्न, अन्न सुरक्षा आणि कृषी स्वयंपूर्णता या मोठ्या समस्यांना तोंड देण्यासाठी कोणती योजना तयार करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए कृष्णान्नती योजना नावाची योजना तयार करण्यात आलेली आहे. कशासाठी हे डिझाईन करण्यात आलं आहे तर अन्न सुरक्षा आणि कृषी स्वयंपूर्णतेच्या मोठ्या समस्यांना तोंड देण्यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर, सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ओडिशा राज्याने जाहीर केलेल्या पहिल्या राज्य प्रायोजित बिबट्या गणनेनुसार विविध वनक्षेत्रामध्ये किती बिबट्या आढळून आलेले आहेत? 545, 696, 750 की 735? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.